नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। थंबनेल पाहून तुम्ही ओळखलंच असणार की आम्ही एका सेंट्रल पार्क मध्ये आलेलो आहोत। तर नुकतंच ओपन झालेल्या ठाण्यातील सगळ्यात मोठं 21 एकरचं कोळशेत रोड येथील नमो ग्रँड सेंट्रल पार्क मध्ये आम्ही आज व्हिजिट केली आहे। या सेंट्रल पार्कला 1 महिना ओपन करून झालेला आहे, तरी सुद्धा इथली गर्दी जशीच्या तशी आहे। तुम्ही समोरच याचं उदाहरण तुम्ही पाहू शकता। अफाट अशी तुडुंब भरलेली ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आपल्याला 1 नंबर गेट पाहायला मिळतो, जो आहे कोळशेत रोड या साईडने। या गेटच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला मुलांसाठी खेळण्यासाठी एरिया बनवलेला आहे, ज्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटीजचे काही इक्विपमेंट्स आहेत। पण जास्त गर्दी असल्यामुळे आम्ही इथे जास्त वेळ वाया नाही घालवला। मुलांना खेळण्यासाठी खूप काही इथे इक्विपमेंट्स आहेत। तुम्ही नक्की या ठिकाणी व्हिजिट करा। सध्याच्या परिस्थितीमध्ये इथे येणं टाळा, कारण इथे नवीनच असल्यामुळे 1 महिना झाला तरी सुद्धा इथे क्राऊड भरपूर आहे। आज आम्हाला असं माहिती पडलं की इथे 10 मुलं हरवली होती। आता जास्त क्राऊड असल्यामुळे मुलांना इथे आपल्याला शोधायला सुद्धा वेळ लागेल आणि इथला एरिया सुद्धा खूप मोठा आहे। 21 एकरचा एरिया आहे, म्हणजे भरपूर मोठा झाला। तर इथे आल्याच्या नंतर तुम्ही मुलांवरती स्पेशली जास्त लक्ष द्या, कारण हे पार्क मोठा असल्यामुळं आपल्याला नवीन स्पॉट बघण्यासाठी जास्त इच्छा होईल। पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की मुलं। पार्क मध्ये फिरताना कधी रात्रीचे 8 वाजले हे कळालंच नाही। बऱ्याच ठिकाणी आपल्याला विद्युत रोषणाई केलेली पाहायला मिळते। खूपच सुंदर व छान, मन अगदी आकर्षित इथे होतं। बऱ्याच ठिकाणी फिरलो, शेवटी वेळ आली या ब्रिजवरती जाण्याची। ब्रिजच्या खाली येऊन पोहोचलो, पण तिथली तुडुंब भरलेली गर्दी पाहून
अगदी वरती जायला इच्छा होईना, पण मुलग्याला आतुरता होती की डॅडी वरती आपण केव्हा जाऊया. तुम्ही बघू शकता की समोर तो किती उत्सुक आहे. ब्रिजवरती आल्याच्या नंतर आजूबाजूचा परिसर इतका सुंदर दिसत होता की शब्दच येत नाही याची सुंदरता व्यक्त करण्यासाठी. पार्कमध्ये तर आम्ही आलो होतो, पण एवढ्या गर्दीमध्ये खूप त्रास व्हायला लागला. फायनली आम्ही निघण्याचा डिसिजन घेतला. तर मंडळी, अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांना जरूर शेअर करा.